कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभाग व रास्त भाव धान्य दुकानदार जिल्हा महासंघ यांची संयुक्त बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। राज्यभर सुरू असलेल्या ई-केवायसी चा तालुका निहाय आढावा घेण्यात आला। अद्यापही 6,40,000 प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांनी आपली केवायसी पूर्ण केली नाही। त्या सर्व रेशन कार्ड धारकांनी 30 एप्रिलच्या आत करून घ्यावी असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे। केंद्र शासन हजारो कोटी अनुदान देऊन धान्य पुरवठा करीत आहे। ही विशेष मोहीम देशभर सुरू आहे। पर जिल्ह्यामध्ये गेलेल्या लोकांना त्या ठिकाणी रेशन दुकान मोबाईल ॲपद्वारे पूर्ण करून घेण्यास सूचना देण्यात याव्या असं सांगण्यात आलं। तर रेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांनी ई-केवायसी मधील दुकानदारांच्या समोर असणाऱ्या पॉश मशीनची तांत्रिक अडचण तसेच लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, शारीरिक कष्टाचं काम करणारे कारागीर यांचे थंब इम्प्रेशन घेताना अडचणी येत असल्याचं निदर्शनास आणून दिलं। जिल्ह्याचे पुरवठा वाटप करण्यात राज्यात अव्वल आहे, तेव्हा ई-केवायसी साठी जिल्हा मागे पडून चालणार नाही। जास्तीत जास्त प्रयत्न करून लोकांना जागृत करून ई-केवायसी पूर्ण करावी, अन्यथा त्यांचं धान्य कमी होईल। त्याची सर्वस्व जबाबदारी त्यांच्यावर राहील असं चव्हाण यांनी सांगितलं। यावेळी राजेश मंडलिक, आनंदा लादे, संदीप लाटकर, जालिंदर पाटील, राजन पाटील, दीपक चौगुले, गजानन हवलदार, अक्षय ठोंबरे, संजय एसादे, रवींद्र गावडे, संदीप पाटील आदी उपस्थित होते।